निर्वाळा शेतकरी अर्थसंकल्प जो आहे तो काही दिवसात आता सादर केला जाणार आहे आणि याबरोबर आपण जर पाहिलं तर समाजातील विविध घटकांचे जे आहे ते या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेलं आहे. कारण आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत. आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मला सांगा, अर्थसंकल्पाचं जे बजेट आहे ते सादर होणार आहे, काय नेमकं शेतकऱ्यांची अपेक्षा आहे? सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हमी भाव पाहिजे चांगला. खताचे भाव वाढले त्या हिशोबाने आमच्या तुरीचा असो, कापूस असो, ऊस असो याला योग्य दर देण्यात यायला पाहिजे. अशी माझी शेतकऱ्याची अशी इच्छा आहे की बाबा आणि परत सोलरचं आहे 6-6 महिने झालेले सोलरला पैसे भरून अजून शेतकऱ्याला मिळालेले नाही. शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नाही, आता आपण बघतोय सरकार या सत्तेत आलंय, शेतकऱ्यांना हेच आश्वासन देऊन आलंय की शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार. हे सरकारने जर शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं तर मी सरकारचे खऱ्या अर्थाने शेतकरी आभार मानतील. आणि येणाऱ्या काळामध्ये खताचे दर असतील, जे खताचे दर वाढलेले आहेत ते दर कमी करा किंवा मग शेतकऱ्यांना त्याची सबसिडी डायरेक्ट शेतकऱ्यांना सबसिडी द्या. अशा पद्धतीने जर त्यांच्या उत्पन्नावर लागणारा खर्च जर कमी केला तर उत्पन्न शेतकऱ्याचं ऑटोमॅटिकच वाढेल आणि त्या शेतीमालाला सुद्धा योग्य भाव, हे शेतकऱ्याला जसं खर्च लागतोय त्या पद्धतीने त्याला योग्य दर मिळाला तर शेतकरीही खुश राहील आणि शेतकरी आत्महत्याकडे वळणार नाही. आपण इतर बघतो, इतर बजेट सादर करत असताना इतर घटकाला अनेक निधी दिला जातो, परंतु शेतकऱ्याकडे तुटपुंजी निधी देऊन शेतकऱ्याला वाटं लावलं जातं. ह्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना भरीव अशी तरतूद करून शेतकऱ्यांना चांगली मदत ही सरकारने करावी आणि करील अशी अपेक्षा व्यक्त करू. पहिल्या दुसऱ्या अपेक्षा म्हणजे कर्ज माफ करावं, तिसरं म्हणजे खतात भाव तरी वाढवू नये. खतात भाव भलते वाढून दिले सरकारने आणि मग असं थोडं शेतकरी आरबळून गेले ना, असं झालं समजा. नक्कीच आपण जर पाहिलं तर जे सादर होणारा अर्थसंकल्प जे आहे ते नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. लोकशाही न्यूजसाठी सुरेश आबट, पैठण.